पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा फुंकणार राज्यातल्या प्रचाराचं रणशिंग। पंतप्रधानांची 10 आणि 14 एप्रिलला चंद्रपूरमध्ये सभा, तर अमित शहांची 6 एप्रिलला गोंदियात प्रचार सभा। काँग्रेसमध्ये सेक्युलर विचारधारेचा अतिरेक, माझा कट्ट्यावर संजय निरुपम यांचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा। तर जिथे रिस्पेक्ट नाही तिथे थांबायचं कशाला, काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर निरुपम यांचं उत्तर। मुंबईमधल्या 5ही जागांवर ठाकरेंचे उमेदवार पराभूत होणार, माझा कट्ट्यावर संजय निरुपम यांचा दावा। तर संजय राऊत यांनी शिवसेना राष्ट्रवादी संपवली, आता काँग्रेसही संपवली। निरुपम यांची राऊतांसह ठाकरेंवर टीका। उन्मेष पाटील उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता। जळगावमधनं भाजपने उमेदवारी नाकारल्यानं उन्मेष पाटील नाराज। लोकसभा निवडणुका ईव्हीएमवर न घेता बॅलेट पेपरवर घ्या, संजय राऊत यांची पुन्हा एकदा मागणी। सोलापूरमध्ये वंचित पाठोपाठ एमआयएम देखील मैदानात उतरण्याच्या तयारीत। माजी आमदार रमेश कदमांशी एमआयएमची चर्चा। वंचित आणि एमआयएमही उतरल्यास काँग्रेसच्या अडचणी वाढणार। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेसाठी नारायण राणेंची उमेदवारी जवळपास निश्चित। कार्यकर्त्यांकडून मेसेज व्हायरल करण्यास सुरुवात। विजय शिवतारेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। ठाण्यातल्या निवासस्थानी शिंदे आणि शिवतारेंमध्ये चर्चा। सकाळी अजित पवारांच्या देखील भेटीला गेले होते शिवतारे। बुलढाण्याचे शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी भरला उमेदवारी अर्ज। संजय गायकवाड अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष। आता सामान्य कार्यकर्ते करू शकणार पंतप्रधान मोदींचं स्वागत। बूथ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि महिला नेत्यांना मिळणार संधी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।